हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत पिकॉक चिल्ड्रन ब्लँकेट. आणि फ्रेंड, मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं. आता इथून पुढचं पाहणार आहोत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. स्टार्ट करूया. या पॉईंटला आपण एंड केलेला. या पॉईंट पासून ते या कॉर्नर पर्यंत यायचं आहे. आणि या कॉर्नरला या पॉईंटला आपण आलेलो आहोत. आणि या पॉईंट पासून 3 चेन 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. पुन्हा 3 चेन 3 डबल क्रोशा. आणि हा जो स्टार्ट केलेला आहे आपण चॉकलेटी, तो आपल्याला हे जे पॉईंट स्टार्ट केलेले आहेत आता आपण, हे पॉईंट, हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंतच घ्यायचा आहे. आणि नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात, नंतर पुढे जाऊयात. पहा, आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या पॉईंटला लव्हेंडर शेड जॉईन केलेला आहे. आणि लव्हेंडर शेडचे आपल्याला पुढे 1 2 3 पॉईंट घ्यायचे आहेत लव्हेंडर शेडचे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. या पॉईंटपर्यंत यात लव्हेंडर शेड घ्यायचं. पुढे येलो शेडचं एकच पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. करून घेऊयात त्या पॉईंटपर्यंत. हे पहा फ्रेंड, आपण त्या पॉईंटपर्यंत आलेलो आहोत आणि पुढे येलो शेड जॉईन केलेला आहे. या पॉईंटला या शेडचं एकच पॉईंट घ्यायचा आहे, या शेडचा, येलो शेडचा. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेड, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेऊयात. या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा फ्रेंड, या पॉईंटला पिंक शेड जॉईन करून घेतलेला आहे. आणि या पॉईंटला या शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. नंतर पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे.
1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे पिंक थ्रेड घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या पॉइंटला. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. पुढच्या कॉर्नरला लॉक केलेला आहे आणि या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेत यायचा आहे आणि या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे. आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा, या पॉईंटला आपण आलेलो आहोत आणि या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा. तीन चाक्या 3 खांब असं केलेलं आहे आणि पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा. हा जो शेड स्टार्ट केलेला आहे आपण तो या पॉईंटला येलो शेड घेऊयात. आत्ता या पॉईंटपर्यंत येऊयात. या पॉईंटपर्यंत 1 2 3 4 5 पॉईंट लव्हेंडर शेडचे घेऊयात. नंतर पुढे येलो शेड घेऊयात. हे पहा फ्रेंड, 1 2 3 4 5 पॉईंट आपले लव्हेंडर शेडचे घेऊन झालेले आहेत आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि या शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे. या पॉईंटला पुढे लव्हेंडर घ्यायचा आहे. 3 चेन 3 डबल क्रोशा. 3 चाक्या 3 खांब. पुढे लव्हेंडर शेड घेऊयात. नंतर पुन्हा 1 2 3 पॉईंट लव्हेंडर शेडचे घ्यायचे आहेत आणि पिंक शेड घ्यायचा आहे पुढच्या पॉईंटला. आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत येऊयात. 1 2 3 या पॉईंटपर्यंत येऊयात. नंतर या पॉईंटला पिंक शेड घेऊयात. हे पहा फ्रेंड, 1 2 3 पॉईंट घेतलेले आहेत लव्हेंडर शेडचे आणि पुढे पिंक शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे. या पॉईंटला पुढच्या कॉर्नरला हे लॉक केलेलं आहे आणि पिंक शेडचा एकच पॉईंट घ्यायचा आहे. 1 पॉईंट घ्यायचा आहे. 1 2
3 चेन 3 डबल क्रोशा, 3 साखळ्या 3 खांब असं केलेलं आहे या पॉइंटला. पुढे लव्हेंडर शेड आपल्याला पुढे या पॉइंट पर्यंत लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा, वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा, पुढे या पॉइंटला हा मोरपंखी शेड घ्यायचा आहे आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे. मोरपंखी शेड जॉईन करून घेऊ. हे पहा आपला शेड जॉईन झालेला आहे आणि पुढे पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा, पुढच्या पॉइंटला येलोचा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी येलो शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा आपला येलो शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटला या शेडचं एकच पॉइंट घ्यायचा आहे. वन 2 3 चेन 3 डबल क्रोशा, पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. लव्हेंडर शेड घेऊयात. हा जो लव्हेंडर शेड स्टार्ट केलेला आहे आपण तो आपल्याला पुढे हा जो लव्हेंडर शेड स्टार्ट केलेला आहे याचे 2 पॉइंट घ्यायचे आहेत आपल्याला. पुढे हा पहिला आहे आणि आणखीन एक पॉइंट घ्यायचा आहे. नंतर पुढे चॉकलेटी शेड जॉईन करायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून टाकायचा आहे. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. आपले लव्हेंडर शेडचे 2 पॉइंट घेऊन झालेले आहेत. चॉकलेटी शेड जॉईन करून घेऊयात. आपला पुढचा शेड जॉईन झालेला आहे आणि हा जो शेड चॉकलेटी शेड स्टार्ट केलेला आहे तो आपल्याला एंडपर्यंत ठेवायचा आहे. हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. या पॉइंटला या शेडने 1 2 3 चेन 3 डबल क्रोशा त्या पॉइंटपर्यंत येऊयात. नंतर पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. आत्ता आपण कंप्लीट करून घेऊयात या पॉइंटला हा राऊंड. हे पहा फ्रेंड, आपला या राऊंडचा एंड या पॉइंटला होत आहे आणि आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. पुढचा जो राऊंड आहे तो या कॉर्नरपर्यंत यायचा आहे. या पॉइंटला 3 चेन 3 डबल क्रोशा, हा जो राऊंड स्टार्ट केलेला आहे आपण, हा जो शेड स्टार्ट झालेला आहे तो आपल्याला या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉइंटपर्यंत नंतर लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. त्या पॉइंटपर्यंत येऊयात आपण. या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे.
हे पहा फ्रेंड, हा जो सेट स्टार्ट केलेला आहे 1 2 3 3 पॉइंटच घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला लव्हेंडर सेट घ्यायचा आहे. आणखीन एक पॉइंट राहिलेला आहे या पॉइंटचा. या पॉइंटला लव्हेंडर सेट लव्हेंडर सेट जॉईन झालेला आहे आपला. या पॉइंटला लव्हेंडर सेट, या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. आणि 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो शेड आहे तो या पॉइंटला आणखीन एक पॉइंट घ्यायचा आहे आणि पुढे येलो शेड घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, येलो शेड जॉईन करून घेऊयात. हे पहा, आपला येलो शेड जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटला या शेडचं एकच पॉइंट घ्यायचा आहे. पुढे मोरपंखी शेड घ्यायचा आहे आपल्याला. वन टू 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे मोरपंखी सेट जॉईन करून घेऊयात. हे पहा, आपला मोरपंखी सेट जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या पॉइंटचे 2 पॉइंट घ्यायचे आहेत. या सेटचे मोरपंखी सेटचे 2 पॉइंट घ्यायचे आहेत. 2 पॉइंट घ्यायचे आहेत. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे आणि पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला. पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. हा जो लव्हेंडर आहे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, आणखीन एक पॉइंट घ्यायचा आहे लव्हेंडरचा. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, 3 साखळ्या, 3 खांब असं केलेलं आहे. पुढचा पिंक सेट घ्यायचा आहे आपल्याला. पिंक सेट जॉईन करून घेऊ. हे पहा फ्रेंड, आपला पिंक सेट जॉईन झालेला आहे आणि या पॉइंटचं एकच पॉइंट घ्यायचा आहे पिंक सेटचा. पुढील लव्हेंडर सेट घ्यायचा आहे. या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा,
पुढच्या कॉर्नरला हे लॉक करूयात आणि नंतर पुढे हा जो लव्हेंडर स्टार्ट झालेला आहे याचे 2 पॉईंट घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला 2 पॉईंट लव्हेंडर शेडचे घ्यायचे आहेत आणि नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे, येलो घ्यायचा आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. पुढे येलो शेड जॉईन करून घेऊयात आपण या पॉइंटला. हे पहा फ्रेंड, येलो शेड या पॉइंटला जॉईन केलेला आहे आणि पुढे 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे आपल्याला मोरपंखी सेट जॉईन करायचा आहे या पॉइंटला. हे पहा, आपला मोरपंखी सेट जॉईन झालेला आहे आणि या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. या सेटचं एकच पॉइंट घ्यायचा आहे या सेटचा. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढे येलो शेडचे 2 पॉइंट घ्यायचे आहेत. येलो शेड घेऊयात. येलो शेडचे 2 पॉइंट, 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. 1 2 3 चेन, 3 डबल क्रोशा. पुढे लव्हेंडर शेड घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा फ्रेंड, 1 2 3 पॉइंट लव्हेंडर शेडचे घ्यायचे आहेत. पुढे पिंक शेड घ्यायचा आहे. नंतर पुढे लव्हेंडर शेड, पुन्हा पिंक, पुन्हा लव्हेंडर, पुन्हा पिंक, असं करत या पॉइंटला यायचं आहे लव्हेंडर शेड घेत. आत्ता पण या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत लव्हेंडर शेड घेत येऊयात. नंतर पुढे पिंक शेड घेऊयात. हे पहा, 1 2 3 पॉईंट घेतलेले आहेत लव्हेंडर शेडचे. या पॉईंटला पिंक शेड घ्यायचा आहे आणि या पॉईंटला जशा स्टेप आहेत तशाच या पॉईंटपर्यंत टाकत यायचे आहेत. या पॉईंटला पिंक, या पॉईंटला पिंक, बाकी पूर्ण लव्हेंडर घ्यायचा आहे आणि पुढे चॉकलेटी शेडने हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आपण आत्ता या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा, या पॉईंटपासून हा जो येलो शेड आहे या पॉईंटपासून जशी स्टेप आहे तसंच टाकत या पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत आणि या पॉईंटला 1 2 3 पॉइंट लव्हेंडर शेडचे घ्यायचे आहेत आणि पुढे चॉकलेटी शेड घ्यायचा आहे आणि हा राऊंड कंप्लीट करून टाकायचा आहे. कंप्लीट करून घेऊयात. हे पहा फ्रेंड, 1 2 3 पॉइंट घेतलेले आहेत आणि उलनचा कलर चेंज केलेला आहे. चॉकलेट घेतलेला आहे आणि या साईडने हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे आपला.
इथून पुढचे जे सगळे पॉईंट आहेत ते चॉकलेटी शेडचे आहेत आणि ते कंप्लीट करून घेऊयात. वन 2 3 चेन, 3 डबल क्रोशा, हा जो चॉकलेटी पॉईंटचा शेड, हा जो चॉकलेटी टाळ झालेला आहे तो या पॉईंट पर्यंत येऊयात आपण आणि कंप्लीट करून घेऊयात हा राऊंड. हे पहा, आपला या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट होत आहे आणि 3 चेन, 3 डबल क्रोशा, पुढच्या कॉर्नरला हे लॉक करायचं आहे. फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत बाय, थँक्यू.